नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार. महाराष्ट्र ग्लोबल 24 न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. निश्चितपणे आपल्या समोर मी बऱ्याच दिवसांनी आलोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं असताना प्रत्येक राजकीय पक्ष आपला जो असणारा प्रचार आणि प्रचारासाठी कंबर कसलेली असताना आजचा रविवार अतिशय प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी महत्वाचा ठरला. त्यातूनच प्रभाग क्रमांक आणि पॅनल क्रमांक 31 या 31 मधनं खास करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत त्यांनी लोढाहेवन, निळजे आणि परिसरात जी घेतलेली आघाडी आहे, एकंदरीत पाहता प्रचार उशिरा जरी सुरू झाला असला मात्र त्यांची आघाडी ही कायमच पुढे होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही या सर्व बाबींचं वृत्तांकन करत होतो. विभागातली समस्या ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ई प्रभागातील खास करून ज्या लोढाहेवन सारख्या, पलावा सारख्या शहराला जी अभिप्रेत अशी सुविधा असायला हवी होती, मिळायला पाहिजे होती, ती मिळाली नाही याची ओरड मात्र आज मतदारसंघात जाणवत होती. निवडणुका येतात जातात. मागच्या 5 वर्षापासून महापालिका प्रशासन या ठिकाणी काम करते आहे. विविध सुख सुविधा ज्या महापालिकेकडनं मिळायला हव्या होत्या किंवा सत्ताधारी पक्षांकडनं त्यांची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती, तशी काही झालेली दिसत नाही, अशी नागरिकांची बोंब आहे. आम्ही एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला, जायजा घेतला. या लोढाहेवन विभागामध्ये प्रत्येक नागरिकाला असे वाटते आहे की यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. निश्चित रूपाने या ठिकाणी तो कालचा माहोल आम्ही पाहिला आणि अनुभवला. तो खरोखरच आम्ही कोणाच्या एका पक्षाच्या बाजूने आहोत असा नाही, मात्र परिस्थिती रविवारची आम्ही पाहिली. नागरिकांचा प्रचंड जल्लोष आणि प्रत्येक सोसायटीत दिलेली जी भेट उमेदवारांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जे त्यांनी प्रयत्न केले आणि त्याचं निवारण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी खरे उतरू असे आश्वासन देखील या उमेदवारांकडून मिळत होते. 2 महिला आणि 2 पुरुष. पुरुष हे राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रिय असतात आणि त्या सक्रियतेतून मला असं दिसलं, प्रभाग क्रमांक 31 अ मधून हेदुटणे गावचे माजी सरपंच आदरणीय तकदीर काळन यांचा कार्यकाल पाहता ग्रामपंचायतीतला त्यांनी केलेली डिजिटल शाळा, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, गटारे असतील आणि मूलभूत सुखसुविधा असतील, या सुखसोयीवरती त्या तरुणाने जास्त भर दिला असं त्यांच्या एकंदरीत भाषणातनं आणि वक्तव्यातनं जाणवत होतं. त्यांच्या कार्याचा गौरव देखील महाराष्ट्र राज्यात झाला. महाराष्ट्र भूषण म्हणून एक कार्यसम्राट सरपंच म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे. निश्चितपणे त्यांच्या कार्याचा या पॅनलला आणि पक्षाला निश्चितपणे फायदा होईल असे या ठिकाणी दिसते.
प्रभाग क्रमांक ब 31 इथून ज्योती गायकर ह्या महिला उमेदवार आहेत. रक्षित गायकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत. यांचं कामकाज माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या विभागाशी सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून विभागातील विविध समस्यांवर त्यांनी निवारण केल्याचं यावेळी दिसून आलं. तिसऱ्या ज्या उमेदवार आहेत त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वर्षाताई महेंद्र पाटील. या नवख्या उमेदवार जरी असल्या तरी महेंद्र धर्मा पाटील हे ग्रामपंचायत नियोजनाचे माजी सदस्य आहेत. तरुणांचं एक विश्वासातला एक सच्चा कार्यकर्ता जो या ठिकाणी जाणकारी ठेवून आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक, शैक्षणिक, रोजगार आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी बऱ्यापैकी या विभागाला आपली ओळख करून दिली आहे. निश्चितपणे त्याचाही फायदा वर्षाताईंना होईलच, शिवाय त्या पॅनलला होणार आहे अशी स्थिती या ठिकाणी मी जाणून घेतली. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जे ड प्रभागातून येतात, जे निळजेगावचे माजी सरपंच म्हणून, कार्यसम्राट सरपंच म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. निश्चितपणे श्री सदस्य म्हणून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. शिवाय निळजे गावात, घेसर गावात, निळजे पाड्यामध्ये आणि अन्य परिसरामध्ये या तरुणाने लोढा हेवनमध्ये देखील प्रत्येक सोसायटीमध्ये ते सुपरिचित असून त्यांच्या कामाचा गवगवा आणि एक स्वच्छ प्रतिमेचा चेहरा म्हणून या ठिकाणी उतरलेला आहे. मी या सर्व उमेदवारांचा जायजा घेतला. एकंदरीत काम करण्याची त्यांची असणारी ऊर्जा, खरं तर त्यांना पाठबळ, ज्याला आपण वरदहस्त म्हणतो, ते वरदहस्त माजी आमदार राजूदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं त्यांना या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अगदी खात्रीपूर्वक विजयाकडे आपण वाटचाल कराल आणि विजयी व्हाल याच दृष्टीनं त्यांना मैदानात उतरवलेलं आहे. प्रतिस्पर्धी कितीही बलाढ्य शक्तीचे असले, सत्ताधारी पक्षातले असले, तरी सुद्धा यांना आम्ही चारीचित्त करू असा निर्धार जणू या एकंदरीत बैठकीत दिसत होता. खरोखरच इथले नागरिक आणि मतदार या नव्या चेहऱ्यांना संधी देतील असं तरी आजच्या घडीला या ठिकाणी वाटलं. मी 1-2 ठिकाणी या बैठकीमध्ये चित्रण करत होतो, पाहणी करत होतो, वृत्तांकन करत होतो. स्वतः मी आज, माझा कोणताही प्रतिनिधी नव्हता, मात्र मी स्वतः ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि शिवसेनेचे कल्याण तालुक्याचे आदरणीय भगवान शांताराम पाटील, विजय भोईर आणि त्यांची टीम, असंख्य महिला, पदाधिकारी, कार्यकर्ते, मग ते उंबरली असेल, लावडी असेल, सोनारपाडा असेल, निळजे असेल, घेसर असेल, हेदुतणे असेल, निळजे पाडा असेल किंवा लोढा हेवन पलावा शहरातले असंख्य लोक या बैठकीला उपस्थित होते. त्याशिवाय या परिसरातील प्रत्येक सोसायटीमध्ये, ज्या सोसायटीमध्ये त्यांनी पदभ्रमण केलं, बैठका घेतल्या, मग ती फर्स्ट पेजची आशियाना असेल आणि त्या आजूबाजूचा परिसर असेल, मग एनेक्स असेल, एव्हेन्यू असेल, रिवेरा असेल, त्यानंतर आशिष असेल, कैलास असेल, आणि सकाळच्या सत्रामध्ये तर फार मोठी बैठक या ठिकाणी जी झाली ती सर्व्हर सोसायटी आणि इलाइट सोसायटीमध्ये प्रचंड असा जनसागर या एकंदरीत बैठकीला उपस्थित राहिला होता. निश्चितपणे एकंदरीत जे वातावरण या ठिकाणी मी पाहिलं ते खरोखरच ह्या उमेदवारांसाठी पोषक असं वातावरण होतं.
निश्चितपणे आपण या बातमीपत्रामध्ये पुढे त्यांचं काही जे आम्ही एक चित्रण केलं आणि त्यांना या माध्यमातून लोकांना नेमकं काय म्हणायचं आहे हे देखील त्यांनी सांगितलं. तर खरोखर मला असं वाटतं की या नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल आणि अशा प्रकारचं वातावरण देखील या ठिकाणी तरुणांमध्ये नियोजितील काही महिलांनी आमच्याशी चर्चा केली, हेदुटण्यातील चर्चा केली, लोढा हेवनमधल्या काही महिलांनी आणि तरुणांनी यांच्याबद्दलचं प्रेम आणि आपुलकी या ठिकाणी दाखवताना निश्चितपणे त्यांचा इथे विजय होईल असंच वातावरण असल्याचं मला तरी जाणवलं आणि नागरिकांकडनं हा कौल येतोय. निश्चितपणे आमच्या ग्लोबल महाराष्ट्र चॅनलकडनं त्यांना भरभरून शुभेच्छा. आपण पाहत राहा पुढील याच भागामध्ये की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, कशा प्रकारचा विकास त्यांना अभिप्रेत किंवा लोकांना विश्वासासाठी आपण काय केलं पाहिजे हे त्यांच्याकडनंच ऐकूया. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम शिवसैनिकांचे दैवत हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. शिवसेना ओरिजिनल, निवृत्तीदादा बोलले, ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलच आहे. उद्धवसाहेब ठाकरेंची शिवसेना म्हणजे ओरिजिनल शिवसेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष. दोन भाऊ एकत्र आलेत, ठाकरे बंधू एकत्र आले, ठाकरे ताकद एकत्र आली. ही ठाकरे ताकद एकत्र आली ना, भावकी जवळ आली ना, पूर्ण गावकीला आग लागलेली आहे. फॉर्म भरले सर्वांनी, उमेदवाराचे फॉर्म भरले, पण त्यांच्या पाठीमागे घेण्यासाठी त्यांच्या प्रचंड यंत्रणा लावली. आमच्या मागे सुद्धा प्रचंड यंत्रणा लावली होते, दबाव तंत्र सुरू होते. आपल्या प्रभागातील विभागातील आजूबाजूचे बरेच जणांनी माघार घेतली. आम्हालाही लाखो करोड रुपयाचे आश्वासन दिले, दबाव टाकले, घर तोडणार, बिल्डिंग तोडणार इथपर्यंत. पण आम्ही शेवटपर्यंत डगमगलो नाही, कारण आम्हाला लढायचं आहे तमाम महाराष्ट्र सैनिकांसाठी आणि लढायचं आहे तमाम शिवसैनिकांसाठी. आपल्या हक्काचा बुलंद आवाज तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. ठाकरे बंधूंची ताकद, त्यांचा आवाज, त्यांचं नाव टिकून राहायला पाहिजे. यासाठी आम्ही तन मन धनाने लढण्याची शपथ घेतली आणि तिथे टिकून राहिलो. बंधू आणि भगिनींनो, निवडणुकीची रुंधमाली चालू आहे. आता प्रचार सभा चालू आहे. नाना प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह पसरवले जातात. आमचा गट मोठा आहे, आमची ताकद बलाढ्य आहे. त्यांची ताकद बलाढ्य आहे तरी त्यांना हे ठाऊक नाही की खलखटाक करणारा म्हणजे मन सैनिक असतो. खलखटाक करणारा मन सैनिक असतो आणि शिवसैनिक कोण असतो? तसा छत्रपती शिवाजी महाराजांनी लढ म्हणा मावल्याला आणि शत्रूवर तुटून पडावा असा शिवसैनिक असतो. आणि शिवसैनिक आणि मन सैनिक जेव्हा ही दोन ताकद येतील ना, तेव्हा या पूर्ण याच्यामध्ये आग लावून ठेवतील, रावणाची लंका जाळून टाकतील, एवढा मला विश्वास आहे. खरं तर प्रचंड आनंद होतोय. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही शिवसैनिकांची ताकद आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे आम्हाला 100% वाटतो की आम्ही जिंकणारच. आमची सर्वांची प्रतिमा स्वच्छ आहे. आम्ही नौखे जरूर आहोत, पण जुन्यांनी काय केलंय हे लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे. वर्षानुवर्षे इथे त्यांची सत्ता आहे. इथे सुविधा मिळाल्या आहेत का तुम्हाला? तुम्ही इथेच राहता ना. मुबलक पाणी आहे तुम्हाला, चांगले गटारांची सोय, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते चांगले आहेत, पावसात वर्षानुवर्ष भरणारं पाणी, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. लोढा हेवन नाव आहे. काय हेवन सारखं वाटतं तुम्हाला? अगदी भकास वाटते. प्रचाराचे हेच मुद्दे ठेवा तुम्ही तुमच्या समोर. परिस्थिती जर ही अशीच चालू राहिली तर कसे जमणार? ही परिस्थिती जर परिस्थितीमध्ये जर बदल घडवायचा असेल तर पहिले आपल्याला तर आपण तर बदललेलो आहे. आपल्या मतदारांना, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या आजूबाजूला ते मतदारांचं मत परिवर्तन केले पाहिजे. ही जर परिस्थिती बदली करायची असेल तर आपल्याला बदलावं लागेल, बदल घडवावा लागेल. आणि बदल जर हवा असेल तर चेहरा नवा असला पाहिजे.
हा तुमचे प्रचाराचे मुद्दे ठेवा. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र सैनिकांना, शिवसैनिकांना धमकवण्याचे प्रयत्न केले जातात. कुणाच्या धमकीला अजिबात घाबरू नका. मी तुम्हाला इथपर्यंत सांगतो, इथे लोढा हेमनच्या परिसरात तरी त्या दिवशी विनोद शेठ पाटील इथे आलेले, सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांनी सज्जड सांगितलं की काही झालं तरी त्वरित मला फोन करा, 5 मिनिटात मी इथे उपस्थित राहणार आहे. आणि राजूदादा असतील, विनोद शेठ असतील, यांनी पूर्ण जबाबदारी इथे ऑफिसमध्ये बसून ही जबाबदारी घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यात तुमची सोबत असली तर कोणालाही घाबरायची गरज नाहीये. प्रमुख उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 31 मधून 3 उमेदवार दिले आणि उद्धवजी ठाकरेंच्या ओरिजिनल शिवसेनेतून 1 मशालचा उमेदवार आहे. आपल्याला विनंती करतो, 4ही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्या. मित्रांनो, 2014 ते 15 या काळात मी सरपंच होतो. सरपंच असताना आपण सर्व जुने पदाधिकारी आहात. आपणास ठाऊक असेल की या भागात त्यावेळेचा काय विकास होता, कसे रस्ते होते, कसे पाणी होतं, सर्व सुविधा व्यवस्थित होत्या. सर्व सोसायट्यांना आपण आतमध्ये सोसायटीत जाऊन कामं केलेली आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून. परंतु आता सोसायट्याचा सुरू बाहेरही बघा तुम्ही काय परिस्थिती आहे. तो डांबर टाकतात, 8 दिवसात ते डांबराची खडी साईडला, डांबर साईडला. ही परिस्थिती या शहराची झालेली आहे. काही वरच्या सोसायटीना तर पाणी पण नाही आणि पावसाळ्यात पाणी एवढा तुंबतोय का तो पाणी निघायला चान्स नसतो. लोकांना जाण्या येण्यासाठी शाळा बंद ठेवाव्या लागतात आपल्याला, लोक कामावर जात नाही. ही परिस्थिती आज लोढाची करून ठेवली. मी आपल्याला एकच शब्द देतो, या 4ही उमेदवारांना आपण प्रचंड मताने निवडून द्या. तुम्हाला 1 वर्षाच्या आत हे रस्ते, काँक्रीट, गटाराच्या सुविधा नाही झाल्या तर तुम्ही आम्हाला पुन्हा हे करूच नका. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. पहिले म्हणजे आधी क्लिअर करतो कदम साहेब, या संघर्ष समितीचा उपाध्यक्ष म्हणून नाही, या 27 गावातला त्रस्त नागरिक म्हणून मी आज इथे तुमच्या समोर आलेलो आहोत. विषय असा आहे की 10 वर्ष 2015ला या लोकांनी थोबडे दाखवलेले होते तुम्हाला. त्यानंतर परत कोणी आलं का विचारायला तुम्हाला? विचारायला आलं? बरं, तुमच्या या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हॉस्पिटलची व्यवस्था आहे की नाही? हा प्रश्न कोणी विचारायचा त्यांना? ज्यावेळेस हे लोक प्रचाराला येतील, ताई माई अक्का विचार करा पक्का, आणि त्याला विचार सांगायचं आमचा विचार पक्काच आहे. परंतु तुम्ही एवढ्या 10 वर्षात 35 वर्ष झाली सत्ता भोगतायत, 35 वर्षात एक हॉस्पिटल बनवू शकले नाही, हे विचारायचं त्यांना. हे जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही ना तोपर्यंत असंच चालू राहणार आहे. रोखोक विचारायचंय त्यांना, आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही ना तोपर्यंत असंच चालू नाही. डोंबिवलीमध्ये अनधिकृत बांधकाम होतात, आपल्या तिथे देखील झालेले आहेत, पण तिथे तोच रेट आणि आपल्या इथे 10 पटीने घेतला जातोय. म्हणजे तिथे 10 रुपये घ्यायचे, तिथे तुमच्याकडून 100 रुपये घेतले जातात. याला कारणीभूत कोण? हे मूग घेऊन बसलेले जे शंड आहेत ना, हे शंड झालेले, ज्यांना आपण मागच्या वेळेस निवडून दिले ते. या लोकांनी ज्यावेळेस हा ठराव मंजूर झाला महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस स्वतःहून पहिल्यांदा सह्या केल्या. का? तर तुमचे 90 रुपयाचा मलिदा खावाचा होता म्हणून त्या लोकांनी तिथे सह्या केल्या. आणि ते भोगायला कोणाला लागला? हा रस्ता किती वर्ष झाले खराब आहे? हा रस्ता जो आहे किती वर्ष खराब आहे? त्याला जबाबदार कोण आहेत? ज्यांना आपण निवडून दिले ना ते जबाबदार आहेत. आणि त्यांना रोखोक विचारायचे, रोखोक विचारायचे. जोपर्यंत तुम्ही रोखोक विचारणार नाही, टॅक्स तुम्ही भरता ना, टॅक्स तुम्ही भरता ना, हे मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही इतरांना पण सांगायचा हा प्रश्न. टॅक्स तुम्ही भरताय, मग टॅक्सचा मोबदला काय? शिक्षण, शाळा आहे का? जिल्हा परिषदेची शाळा आहे किती पर्यंत? 1ली ते 7वी शिक्षक किती? 3. 1ली ते 7वी शिक्षक किती? 3. आणि शिक्षण कर कधी किती? 10 पटीने 100 पटीने घेतला जातो. कशाला पैसे टॅक्स भरायचे? महानगरपालिकेच्या गेटवर उभं राहून आवाज देणारा 57 मात्रे. टॅक्स भरायचा नाही, सुविधा नाही तर टॅक्स नाही. टिळकांचं ते वाक्य आहे, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफळ उचलणार नाही, मला सुविधा नाही, मी टॅक्स भरणार नाही. आता हे 4 उमेदवार आहेत,
हे 4 उमेदवार आहे. मी यांच्या समोर सांगतोय, ज्या दिवशी एकाही नागरिकाची कंप्लेंट येईल त्या दिवशी तुमच्या घराला दरवाजाला लॉक करून तिथंच मी बसणार आहे. तुमच्या दारातच बसणार आहे. लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, त्यांची कामं तुम्हाला करायची आहेत, त्यांची कामं तुम्हाला करायची आहेत आणि हे आपण विचारायचे त्यांना. आणि म्हणून या 4ही उमेदवारांना, तकदीर दादा, निवृत्ती दादा, वर्षाताई आणि आमची काय नाव, ज्योतिताई, या चौघांनाही 1 मशाल 3 इंजिन. डोक्यात एकच लक्षात ठेवायचं, 1 मशाल, जोरात 1 मशाल 1 मशाल 4ही उमेदवार असे निवडून आले पाहिजेत की त्यांनी परत उमेदवारी अर्ज भरताना विचार केला पाहिजे की मी चुकीच्या ठिकाणी अर्ज भरला. ही ताकद कधी आहे? ज्यावेळेस तुमचं कॉन्फिडन्स वाढेल तेव्हा तुमची ताकद वाढणार आहे. ही ताकद तेव्हाच येणार आहे. आणि त्या विचारायचं, आम्ही 10 पटीने टॅक्स भरला तेव्हा तुम्ही कुठे होते हे विचारा तुम्ही त्यांना. आमच्याकडून महानगरपालिकेने 10 वर्षात 10 पटीने टॅक्स वसूल केला तेव्हा तुम्ही कुठे होते? प्रश्नाचं उत्तर द्या. त्यांच्याकडे उत्तर नाहीये आणि प्रश्न तुम्ही विचारायचे आणि इतरांनाही सांगायचंय. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय भवानी. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू आणि भगिनीनो, तसेच मनसैनिक, शिवसैनिक बंधू आणि मातांनो, आज इथे आपल्या पक्षाचे एक उमेदवार आहे मशाल चिन्हावर वर्षाताई पाटील आणि इंजिन या चिन्हावर आपले 3 उमेदवार आहेत. तकदीरजी कालन ड गट, ज्योती गायकर ब मध्ये आणि ड मध्ये आहे वर्षा पाटील आणि ड मध्ये निवृत्ती पाटील. या 4ही उमेदवारांची आपली ओळख झालेली आहे. तो कुठेही आपली तडजोड न करता आपली युती आहे, युती समजून 4ही उमेदवार आपलं मतदान करतात. 1 मशाल आणि 3 इंजिन. प्रत्येकाने हे समजून घ्यावं, 3 इंजिन आणि 1 मशाल हे चिन्ह आपले असे आहे की जास्त काही बोलत नाहीये, एवढे समजून चालवावं प्रत्येकाने आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. जास्त काय बोलत नाहीत. आमची शेवटची आहे, सर्वांना भूक लागलेली आहे. समस्या त्याच आहेत सेम. प्रत्येक सोसायटीमध्ये जातात, पाणी नाही, गटार नाही, चांगले रस्ते नाही, लोढा हेवणमध्ये ट्रॅफिकची परिस्थिती, अनधिकृत फेरीवाल्याने व्यापलेले रस्ते, पावसात तुंबणारं पाणी, म्हणजे अगदी समस्या सकाळपासून पाठ झाल्या. सर, तुम्ही समस्या सांगण्यात तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्याला आजार आहे आणि सातत्याने त्याच डॉक्टरकडे आपण जातोय सतत, पण आजार काही बरा होत नाही, तर काय करावं लागेल? डॉक्टर चेंज करावं लागेल. उत्तरही तुम्हीच दिले. आता इथली परिस्थिती आहे, इथल्या समस्या आहेत त्या सॉल्व्ह होत नाही आणि होणारही नाही. म्हणजे याची आता तुम्हाला शाश्वती आली आहे, म्हणजे आताच्या नाही आहेत या. 1 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी, 10-15 वर्षापासून त्याच आहे. मग आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच दिले. आता बदल करा, तुम्ही बदल करा. त्या चेहऱ्यांना संधी देऊ नका. जुन्यांना दूर सारा आणि नव्यांना संधी द्या. तुम्ही बदल केला, इतरांना सांगा की बदल करा आणि बदल झाला ना तरच ही परिस्थिती बदलेल. आणि आम्ही 100% ग्वाही देतो, आश्वासन देतो की ज्या ज्या समस्या सांगितल्या त्या 100% आम्ही तुमच्या पूर्ण करणार. राजूदादांवर प्रेम करणारी तुम्ही सर्व मंडळी आहेत आणि आम्ही शब्द म्हणजे वहिनी आहेत, वहिनी साहेबांसमोर आम्ही शब्द देतो, म्हणजे साक्षात राजूदादांना शब्द दिल्यासारखं आहे. आमच्या पाठीशी का फिरतात ते पण सांगतो की आम्ही काय आश्वासन देतो आणि ते निवडून आल्यानंतर पाळणार की नाही याच्यावर स्वतः लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती असेल की ज्या समस्या आहेत त्या सुटल्या नाहीत तर त्याला उपायही करावा लागेल ठोस. आणि ती संधी आता तुम्हाला चालून आलेली आहे 15 तारखेला. बदल करा. लोकल इलेक्शन आहे, याला पक्षाला काही महत्व नसते. माणूस बघून, काम करणारा माणूस बघून मतदान केले जाते. मला 100% गॅरंटी आहे की
ही सोसायटी म्हणजे महेंद्र पाटील यांची सोसायटी आहे. नुसतं एकट्या महेंद्र पाटीलला मतदान देऊन चालणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. संपूर्ण पॅनेलला मतदान करावं लागेल. एकट्या जाऊन पण फायदा नाही. जेव्हा त्यांचे हात सर्व बलकट असतील तेव्हा अजून ताकदीनिशी तिथे आम्हाला उतरता येईल. एका 31 पॅनेलमध्ये एका माणसाला 4 मतदान आहे. अ ब क ड. अ मध्ये मी स्वतः उभा आहे, तकदीर दशरथ कालन, निशाणी आहे रेल्वे इंजिन. ब मध्ये ज्योती रक्षत गायकर, निशाणी आहे रेल्वे इंजिन. क मध्ये वर्षा महेंद्र पाटील, निशाणी आहे मशाल. आणि ड मध्ये निवृत्ती चंद्रकांत पाटील, निशाणी आहे रेल्वे इंजिन. हे सर्वांना समजावं. रेल्वे इंजिन, मशाल, रेल्वे इंजिन म्हणजे 3 इंजिन आणि 1 मशाल. सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे 2 भाऊ एकत्र आले. ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात टिकला पाहिजे, ठाकरे बाणा टिकला पाहिजे. महाराष्ट्र मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकावी. तुम्ही आम्ही सर्व मराठी माणसं टिकावी म्हणून हे ठाकरे बंधूंना वोट करण्यासाठी तुम्ही मशाल आणि इंजिन या समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि 100% तुम्ही करालच अशी शाश्वती घेऊ ना तुमच्याकडून. आणि माझं एक लाभलेलं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी वेळ काढून आम्हाला सपोर्ट देण्यासाठी आज इथे जमलात त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि तुमचा पाठिंबा या 4ही जणांना असाच राहू देत. पॅनल 4 जणांचं आहे, त्यामुळे तुम्हाला 4ही जणांना मतदान करायचं आहे. त्यामुळे रेल्वे इंजिन, मशाल आणि रेल्वे इंजिन या निशाणींच्या समोरच तुम्हाला मतदान करायचंय. एखादा जरी आला आणि एखादा नाही आला तर पॅनल पूर्ण होणार नाही आणि तुमच्या समस्या म्युन्सिपालिटी पर्यंत पोहोचणार नाही. म्हणून हे पूर्ण लक्षात राहू देत की 4 जणांचं पॅनल पूर्ण यायलाच हवंय. धन्यवाद.